देवतांमध्ये शनिदेवाचं नाव ऐकलं की आपल्याला भीती वाटते, मनामध्ये थोडी धास्ती वाटते. तर असं काही नाही. शनिदेव म्हणजे न्यायाचे देवता आहेत. जिथं बरोबर आहे तिथं बरोबर आहे आणि जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचं आहे, हे शनिदेवांचे नियम आहेत. तर या शनिदेवांची जयंती आहे 16 मे 2026 रोजी शनी जयंती आहे. ही जयंतीला आपण कोणती सेवा करायची आहे, शनीची आपल्यावरती कृपा होण्यासाठी कोणती सेवा करायची आहे व कोणते उपाय करायचे आहे तेच या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर 16 मेला आहे शनी जयंती आणि दर्श अमावस्या. तर आपल्याला या दिवशी काय सेवा करायची आहे ते पाहूया. तर दर्श अमावस्या ही 16 मे पहाटे 5 वाजता सुरू होत आहे व ती मध्यरात्रीनंतर 1:30 वाजता संपत आहे. म्हणजे शनिवारचा पूर्ण दिवस अमावस्या आहे. रविवारी अमावस्या नाही, रविवारपासून अधिक महिन्याला सुरुवात होत आहे. बघा, या दिवशी आपल्याला जवळपास कुठे शनिदेवांचं मंदिर असेल तर आपल्याला मंदिरात जायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि शनिदेवांना तिळाचं तेल अर्पण करायचं आहे. मग आपण लेडीज, समजा तुम्ही लेडीज असाल, मंदिरात गेला तर तुम्ही दुसऱ्याकडून पण अर्पण करून घेऊ शकता किंवा जर तिथं दिवा वगैरे ठेवलेला असतो त्या दिव्यामध्ये जरी टाकलं तर ते शनिदेवांना अर्पण केल्यासारखंच असतं. या दिवशी आपल्याला तिळाचं तेल अर्पण करायचं आहे आणि रुईच्या पानांची माळा आपण घेऊन जाऊ शकता. रुईच्या पानांची माळा आपण शनिदेवाला अर्पण करू शकता. या दिवशी आपण तिथं मंदिरात जर आपल्याला जागा भेटली तर शनी चालीसा पण पठण करू शकता आणि कमीत कमी 108 वेळेस आपण मंत्र पठण करू शकता. ओम शनीश्वराय नमः, ओम शनीश्वराय नमः असा 108 वेळेस मंत्र जप करू शकता. तुम्हाला जर शनी 7.5 असेल, आता काही राशींना 7.5 आहे बघा, आणि कोणाला पितृदोष असतो की तो पितृदोषामुळे पण काही त्यांची कामं होत नाहीत, अडचणी येत राहतात कामामध्ये पण. त्यासाठी आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे. तुम्ही मंदिरात बसून करू शकता. जर मंदिरात जागा नसेल तर तुम्ही घरी बसून पण हा मंत्र पठण करू शकता. 108 वेळेस आपण केला तरी चालेल किंवा दिवसभर जरी मंत्र पठण केला तरी चांगलंच आहे. आणि जर तुमच्या जवळपास शनी महाराजांचं मंदिर नसेल तर त्या दिवशी अमावस्या पण आहे. तुम्ही हनुमान मंदिरात जाऊन हनुमान मंदिराला रुईच्या पानांची माळा अर्पण करू शकता, तेल अर्पण करू शकता आणि आपल्याला काळे तीळ पण अर्पण करायचे आहेत, ते पण तुम्ही अर्पण करू शकता. शनी महाराजांना आपण घाबरायचं कारण नाही. बघा, शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत. जर एखादी गोष्ट आपण चुकीची केली तर ते त्याची शिक्षा देणारच आहेत, कारण जिथं खरं तिथं खरं, जे खोटं आहे ते खोट्याची साथ कधीच देत नाही. त्यामुळे नेहमीच आपल्या जगण्यामध्ये, वागण्यामध्ये चुकीच्या गोष्टींना जवळ नाही केलं पाहिजे. आपण नेहमी सत्याच्या मार्गाने चाललं पाहिजे. जरी तुम्हाला शनीची 7.5 नसेल किंवा पितृदोष नसेल, सर्व तुमचं व्यवस्थित असेल, तरी पण तुम्ही या दिवशी सेवा करू शकता. शनी मंत्र पठण करू शकता, शनी चालीसा पठण करू शकता, मंदिरात जाऊन शनी महाराजांना तेल अर्पण करू शकता. कारण बघा, जर आपण शनीची सेवा केल्याने चुकीचं तर काही होणार नाही, झालं तर चांगलंच होणार आहे. याबरोबर आपल्याला या दिवशी काळे तीळ पण अर्पण करायचे आहेत. शनी महाराजांना काळे तीळ अर्पण करायचे आहेत, काळे उडीद अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला त्या दिवशी हनुमान चालीसा पण पठण करायचे आहे. बघा, दर्श अमावस्या आहे, त्यामुळे आपल्याला हनुमान मंदिरात जाऊन त्यांना पण आपल्याला रुईच्या पानांची माळ अर्पण करायची आहे, तेल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला हनुमान चालीसा पठण करायचे आहे. आणि आपण मंत्र पण पठण करू शकता किंवा मारुती स्तोत्र पठण करू शकता या दिवशी. आणि शनी जयंती असल्यामुळे दानाला पण खूप महत्त्व असतं या दिवशी. तर आपण कोणत्या वस्तू दान करू शकता? बघा, काळ्या कलरचे तुम्ही कपडे दान करू शकता, चप्पल दान करू शकता, एखाद्या व्यक्तीला तुम्ही छत्रीचं दान करू शकता. पण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही चप्पल आवर्जून दान करू शकता. तुम्ही काळ्या कलरमध्ये घोंगडी दान करू शकता किंवा शॉल दान करू शकता. असं काही जे आहे ती काळ्या कलरमध्ये दान करण्याला महत्त्व आहे या दिवसाला. आणि तुम्ही अन्नदान पण करू शकता. अन्नदान तर सर्वात श्रेष्ठ दान आहे, त्यामुळे तुम्ही अन्नदान करू शकता. त्याबरोबर तुम्ही तेल पण दान करू शकता. तिळाचं तेल दान केलं तर एकदम उत्तम त्या दिवशी. आणि दान करताना आपण गरजू व्यक्ती बघायची आहे. जी गरजू व्यक्ती आहे तिलाच दान करायचं आहे. करायचं म्हणून कोणाला तरी देऊन यायचं नाही. ज्या व्यक्तीला त्या वस्तूंची आवश्यकता आहे त्यांना दान करायचं आहे. एखादी गरीब व्यक्ती जर ती रस्त्यावर राहत असेल तर तिला तुम्ही अंथरून काहीतरी देऊ शकता. म्हणजे एखादं ब्लँकेट देऊ शकता, कपडे देऊ शकता वापरण्यासाठी. पण ब्लॅक कलरमध्ये दिलं तर ते तुमच्यासाठी खूप छान आहे. बघा, आपण अमावस्येच्या दिवशी शनिवारी आवर्जून ब्लॅक कलरचे कपडे घालतो, त्यामुळे तुम्ही या दिवशी कोणतंही दान करताना ब्लॅक कलरमध्ये दान केलेलं तुम्हाला उत्तम होईल. त्याबरोबर तुम्ही तिळाचं तेल दान करा. जर तिळाचं तेल नसेल तर साध्या तेलाबरोबर काळे तीळ तुम्ही दान करू शकता. या दिवशी दान धर्म करण्याला खूप महत्त्व आहे. आणि तुम्हाला जर 7.5 असेल किंवा काही कामात सारख्या अडचणी येत असेल तर या वस्तू तुम्ही आवर्जून या दिवशी दान करू शकता.
या वस्तू दान केल्याने, मंदिरात जाऊन तुम्ही दर्शन घेतल्याने तुमच्या ज्या अडचणी आहेत किंवा साडेसाती आहे तिचा प्रभाव कमी होण्यास मदत होणार आहे. तर ज्यांना शनीची साडेसाती आहे त्यांनी आवर्जून या वस्तूंचं दान करा. सर्व वस्तू दान करण्याची गरज नाही, एक वस्तू दान केली तरी चालते, पण ज्यांना साडेसाती आहे त्यांनी स्वतः या वस्तू एक तरी वस्तू दान करा. आणि दान करण्याबरोबर सेवा पण करा. सेवा नाही जमली तर दिवसभर मंत्र मनातल्या मनात मंत्र पठण करा. ओम शनीश्वराय नमः, ओम शनीश्वराय नमः. चला तर मग व्हिडिओ अगदी छोटा होता. व्हिडिओ सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.